नमस्कार श्रोत्यांनो, तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही। हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल। श्रोत्यांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना तसेच शेतकरी या सर्व लाभार्थ्यांनी जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या घरासमोर मुंबई ठाणे येथे जे आहे आंदोलन, या ठिकाणी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलेलं आहे। दिव्यांगांच्या अनेक मागण्या होत्या, आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा चर्चा केली याविषयी। त्याच अनुषंगाने जे आहे मी तुम्हाला मागे माहिती सांगितली होती की दिनांक 21 मार्च ते दिनांक 23 मार्च 2024 या कालावधीमध्ये जे आहे प्रहार संघटनेच्या माध्यमातून प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 3 दिवसीय आंदोलन करण्यात आलं होतं। त्यानंतर त्या ठिकाणी जे आहे राज्याचे गृहराज्यमंत्री जे आहेत योगेश कदम साहेब आणि त्याचबरोबर त्यांचं जे शिष्टमंडळ होतं ते सुद्धा आंदोलनाच्या ठिकाणी म्हणजेच रायगड या ठिकाणी जे आंदोलन झालं होतं पाचाड येथे, तिथे जाऊन त्यांनी भेट दिली होती आणि पुढील दिशा ठरवू असं सांगितलं होतं। परंतु दिनांक 8 एप्रिल 2025ला जी बैठक झाली त्या बैठकीचा जो आहे काही फारसा निष्कर्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला नाही किंवा लाभार्थ्यांना फारसे समाधान त्या बैठकीच्या माध्यमातून झालेले नाही। त्या बैठकीला जे आहेत गृहराज्यमंत्री योगेश कदम, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्याचबरोबर जे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा उपस्थित होते। त्याचबरोबर दिव्यांग संघटनेचे जे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आहेत बच्चू कडू, त्याचबरोबर त्यांचा सर्व जो कार्यकर्ता वर्ग आहे, जिल्ह्याचे अध्यक्ष, त्याचबरोबर राज्याचे जे प्रहार संघटनांचे वेगवेगळे जे पदाधिकारी आहेत त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी त्या मीटिंगमध्ये सहभाग होता। परंतु त्या मीटिंगमध्ये फारसा काही निष्कर्ष न मिळाल्यामुळे किंवा त्याचा काही फारसा फायदा जो आहे तो दिव्यांग बांधवांना तसेच शेतकऱ्यांना आणि लाभार्थ्यांना एकूणच जो आहे तो न मिळाल्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा आंदोलनाला या ठिकाणी प्रहार संघटनेने जी आहे सुरुवात केलेली आहे। तुम्ही ही जी एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही या आपल्या महाराष्ट्रातील अधिकृत चॅनलवरती हे तुम्ही दृश्य पाहू शकता। कशा प्रकारे या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या घरासमोर जे आहेत ठिय्या आंदोलन या ठिकाणी दिव्यांग बांधवांनी तसेच शेतकरी वर्गाने सुद्धा सुरू केलेले आहे। आत्ताची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण या ठिकाणी म्हणू शकतो। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या जे घरासमोरचा जो दळणवळणाचा रस्ता आहे त्या ठिकाणीच तिथे लाभार्थ्यांनी जे आहे ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। कारण गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचं जे मिळणारं मासिक मानधन आहे, ज्याला पेन्शन म्हणतो, ते अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात अजूनही जमा झालेलं नाही। काही लोकांचे 6 महिने ते 8 महिन्यांपासून त्यांना मानधनाचा लाभ मिळालेला नाही आहे, पेन्शन त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही आहे। DBT संलग्न असूनसुद्धा, KYC संलग्न असूनसुद्धा महाराष्ट्र राज्य शासनामार्फत ह्या ज्या योजना चालवल्या जातात ज्यामध्ये प्रामुख्याने सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाचा समावेश होतो, या विभागांच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी लाभार्थी आंदोलक उपस्थित करत आहेत असे आपल्याला पाहायला मिळत आहे। तर या ठिकाणी तुम्ही आत्ताची एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहू शकता। आज दिनांक 14 मे 2025ची ही दृश्य आहेत। आता जे आहेत ठिय्या आंदोलन करते जे आहेत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण अनेक मागण्या त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। त्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये जो फलक दिसतोय त्या ठिकाणी मालाला हमी भाव मिळावा यासाठी तो जो फलक तुम्हाला दिसत आहे। त्याचबरोबर अनेक दिव्यांग बांधव आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळी वाहने सुद्धा दिसत आहे। आपल्याला असं पाहायला मिळत आहे की मुंबईतूनच नाही तर राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून सुद्धा जे आहेत संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असोत किंवा श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजनेचे वृद्धांचे पेन्शन घेणारे वृद्ध जनता किंवा लाभार्थी त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर
अनेक दिव्यांग महिलांचा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सहभाग त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। तसेच अनेक शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी असा सुद्धा त्या ठिकाणी निवेदन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मागील आंदोलनामध्ये देण्यात आलं होतं। परंतु त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आंदोलकांना असं सांगितलं होतं की यावर आम्ही चर्चा करून काहीतरी मार्ग काढू, परंतु त्याचा अजूनही 1 ते 1.5 महिना उलटून गेला तरीसुद्धा त्यावर काहीही निर्णय न झाल्यामुळे या ठिकाणी आंदोलक संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। लाभार्थी या ठिकाणी संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्या माहितीनुसार सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथजी शिंदे या ठिकाणी त्यांची लवकरच भेट घेणार आहेत आणि त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत अशी माहितीसुद्धा आपल्याला सूत्रांकडून मिळत आहे। परंतु या ठिकाणी जे आहेत लाभार्थी किंवा जी जनता या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले आहे ते आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। रस्त्यावरती त्यांनी जे आहे ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। आत्ताची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी दिनांक 14 मे 2025ची ही ताजी जी बातमी आहे, ताजी घडामोड आहे, बिग ब्रेकिंग आपण या ठिकाणी म्हणू शकतो। तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल ब्रेकिंग न्यूज भारत TV आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी, दिव्यांगांच्या हितासाठी जी प्रहार संघटना गेल्या अनेक वर्षांपासून जो लढा देत आहे त्या लढ्याला कुठेतरी एक प्रखर स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। श्री बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून अनेक आंदोलनं यापूर्वीही प्रहार संघटनेने आपल्याला केलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी असू देत किंवा मृत दिव्यांगांची कर्जमाफी असू देत किंवा मग त्या ठिकाणी 6,000 पेन्शन वाढ यासाठी सुद्धा जे आहे प्रहार संघटना अनेक दिवसांपासून जो आहे आपला हट्ट या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडे त्यांनी लावून धरलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर जे आहेत या ठिकाणी दिव्यांग महिला या ज्या आहेत त्यांना सुद्धा काही मदत व्हावी किंवा जसं लाडकी बहीण योजनेअंतर्गतच अजून एक योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे, ज्यामध्ये 30 ते 40 हजारांचे जे कर्ज आहे ते स्वयं उद्योग उभारण्यासाठी म्हणजे स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी जे आहेत चांगल्या व्यक्तींना महाराष्ट्र सरकार या ठिकाणी 30 ते 40 हजार रुपयांची मदत करू शकते, तर दिव्यांग महिलांना का नाही अशी सुद्धा एक मागणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तुम्ही ही जी एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहताय त्यामध्ये शेतकऱ्यांचा समावेश आहे, दिव्यांगांचा समावेश आहे, त्याचबरोबर अनेक दिव्यांग महिलांचा सुद्धा समावेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर श्रोत्यांनो, अशा प्रकारचे हे आंदोलन आहे, या आंदोलनाचा काय निष्कर्ष निघणार आहे हे तुम्हाला आम्ही लवकरच जे आहे व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत, तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तेव्हापर्यंत पाहत रहा ब्रेकिंग न्यूज भारत TV, हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल। श्रोत्यांनो, या चॅनलवरील जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करणे, तसेच महत्त्वाची माहिती तुमच्या परिवाराबरोबर, तुमच्या मित्रमंडळींबरोबर, आप्तस्वकीयांबरोबर शेअर करणे, तसेच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करणे हे महत्त्वाचे आहे। श्रोत्यांनो, या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर श्रोत्यांनो, भेटूया नवीन माहितीसह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तेव्हापर्यंत जे आहेत धन्यवाद, नमस्कार। पाहत रहा ब्रेकिंग न्यूज भारत TV।